बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका अलका चौबे लिखित कथा निर्णय. आपल्या पाठी धाडकन दरवाजा लावत नीता दडदड जिना उतरून खाली आली आणि स्कूटी स्टार्ट करून भरधाव वेगाने ऑफिसला निघाली. आज तिचा पारा भलताच चढला होता. ऑफिसला निघायच्या वेळेसच नेमकी तिची अन सतीशची वादावादी झाली होती. घरून बाहेर निघताना कटकट करायची नाही हा तिच्या आईचा शिरस्ता ती आज तागायत कटाक्षाने पाळत आली होती. पण आज ती ते विसरली होती. भांडणाचा विषय नेहमीचाच म्हणजे सासूबाई आल्यानंतर नेहमीच निघणारा नातवंडाचा होता. पण आज तिचं डोकं सटकलं होतं. ऑफिस जवळ येताच तिनं गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि ती वर आली. आज शिरेपर्यंत तिचा राग बराच शांत झाला होता. टेबलवर बसताच तिने पीसी स्टार्ट केला. सराईतपणे तिचा माऊस फिरू लागला. पण आज काही तिचं मन कामात लागेना. चेअरवर पाठीमागे डोकं टिकून तिने डोळे मिटून घेतले. विचारांच्या आवर्तात मन शिरलं घरून निघतानाच्या भांडणात. सतीशच्या आईला आता नातवंडांचे वेध लागले होते आणि सतीशही त्यांचीच री ओढत होता. खरं तर आणखी 2 वर्षांनी मुलाचा विचार करायचा असं त्यांचं दोघांचं ठरलं होतं. पण 2 दिवसापूर्वीच त्याचे आई वडील आले आणि तो आता मुलाच्या बाबतीत आईची बाजू घेऊ लागला. तसे त्यांच्यात वाद सुरू झाले. कारण सासूबाईंना आत्ता नातवंड हवं होतं. नीताला त्याचा जास्त राग येऊ लागला. असा कसा हा? आपलं ठरलं होतं ना, मग आता आईची बाजू घेऊन मला एकटं पाडतो आहे. खरं तर आईला यानंच ठणकावून सांगितलं पाहिजे बायकोची बाजू सांभाळून की सध्या आम्हाला मूल नको आहे म्हणून. आम्ही 2 वर्षानंतर मुलाचा विचार करणार आहोत म्हणून. उलट तो आईची बाजूच तिला पटवून देत होता. त्यामुळे तिची जास्त चिडचिड होत होती. सासूबाईंचंही म्हणणं काही वावगं नव्हतं म्हणा, कारण त्यांच्या लग्नाला आता 2 वर्षे होऊन गेली होती. नव्याची नवलाई संपून दोघेही आता करिअरच्या मागे लागले होते आणि त्यामुळे सध्या त्यांना मूल नको होतं. पण सासूबाईंना आता नातवंडाचे वेध लागले होते. त्यामुळे त्या कधी उघड तर कधी अडून अडून आपलं म्हणणं पुढे करीत होत्या. नीताला त्यांचं म्हणणं पटत नव्हतं असं नाही, पण तिला अजून वेळ हवा होता. किमान 2 वर्ष तरी. पण त्यांना हे सांगण्यात काहीच अर्थ नव्हता. आल्यापासून एकच पालुपद लावल्यानं तिची चिडचिड होत होती. त्यांच्या लेकी हे मुलाला विचार वगैरे करून जन्माला घालणं म्हणजे काहीतरीच होतं. असं मुलं काय विचार करून जन्माला घालायचे असतात का? काहीतरीच असतं तुम्हा मुलींचं आजकाल. आमच्या वेळी नव्हतं असं काही. नोकरी काय तुम्हीच करता काय? आम्ही पण नोकरी करूनच मुलांना सांभाळलं अगदी व्यवस्थित. त्यांचा टोमणा ठरलेला असे. तशा त्या स्वभावानं चांगल्या होत्या. नीताचे खूप लाड करायच्या. त्यांना मुलगी नव्हती. मुलीची हौस त्या नीतात भागवायच्या. इकडे मुंबईला आल्या की घरचं सगळं त्याच बघायच्या अगदी आनंदाने. इतर वेळी ते दोघे चिपळूणला राहत. घरची भात शेती आणि कलमामध्ये मन रमवत दोघे. नीता चल की चहाला. सुलेखा हो चल. नीता. सुलेखा नीताची खास मैत्रीण होती. चहा पिता पिता दोघींच्या गप्पा सुरू झाल्या. नीताने तिला सकाळचा किस्सा सांगितला. नीता, नाहीतरी तू 2 वर्षानंतर विचार करायचा म्हणतेस ना, मग आजच का नाही? अगं पण मलाही ठरवू दे ना, मला मूल केव्हा हवं ते. अगं म्हाताऱ्या माणसांना नातवंडाची खूप हौस असते. हो म्हणून टाक त्यांना आणि लाग कामाला. नीताकडे बघून सुलेखाने डोळे मिचकावले. बघ विचार कर. तुझ्या अशा वागण्याने त्या तर नाराज होतीलच, शिवाय सतीशही नाराज होईल. नवऱ्याची नाराजी नको ओढवून घेऊ बाई. सुलेखानं आपलं मत मांडलं. नीताला थोडं थोडं तिचं म्हणणं पटू लागलं होतं. अगं हो ग, मलाही मुलांची हौस आहे.
पण अजून एखादं वर्ष तरी चांगली हौस मौज करून घेऊ. युकेला मस्त फिरून येऊ. मग एकदा मुलांमध्ये अडकलं की कुठे फिरायला मिळतंय असा विचार करते ग मी. नीताची नाराजी बोलण्यातून डोकावलीच. एवढ्यात नीताचा फोन वाजला. सतीशचा फोन होता. घेऊ का नको करत करत तिने मोबाईल कानाला लावला. हं, बोल लवकर, मी कामात आहे. अजूनही नाराज आहेस का? नाही, ठीक आहे, बोल. थोडा वेळ खाली येतेस का? मला बोलायचं आहे तुझ्याशी. मी थांबलोय खाली तुझ्या ऑफिसच्या. ठीक आहे, येते. तिने फोन बंद केला. ती खाली आली तर सतीश तिची वाटच बघत होता. नीता, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तू आईच्या म्हणण्याचा राग नको धरूस अगं. तिचं आता वय होत चाललं आहे. किती चिडचिड केलीस तू मगाशी. तिची तब्येत हल्ली बरी नसते असं बाबा सांगत होते. तिचा जुना आजार डोकं वर काढतोय की काय अशी शंका बाबांना येते. म्हणजे? अगं, तिला 8-10 वर्षांपूर्वी कॅन्सरचं इन्फेक्शन झालं होतं. पण त्वरित औषधोपचार केल्यामुळे ती पूर्ण बरी झाली होती. पण परत तीच लक्षणं जाणवत आहेत असं बाबांना वाटतंय. ते खूप काळजीत वाटले ग. आपण आता तिला खूप जपायला हवं. अरे पण तू मला याबद्दल काहीच कधी बोलला नाहीस. अगं, विषयच निघाला नाही कधी. आणि तिची तब्येत ठीक होती की, म्हणून नाही सांगितलं. पण आता मी ठरवलंय की त्यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही. त्यांनी कितीही नाही म्हटलं तरीही. तुला काय वाटतं? सतीशच्या बोलण्याने नीता एकदम निश्चल पुतळ्यासारखी जागच्या जागी थिजून गेली. खरंच चुकलंच आपलं मघाशी. आणि एवढं काय मागते आहे ग ती. एक नातवंडच ना. तिच्या म्हातारपणाच्या आनंदासाठी आपण एवढं करायलाच हवं. आपल्याशिवाय कोण आहे ग त्यांना. तिचा तुझ्यावर खूप जीव आहे. आणि आई बाबा आपल्यासोबत असले की काळजी करण्याचंच कारण नाही. नको ग उगाच चिडचिड करूस. त्याचा समजावणीचा प्रेमळ स्वर ऐकून नीता एकदम शांत झाली. तिला अपराधीपणाची जाणीव झाली. तिला ही दुसरी बाजू माहीतच नव्हती. सासूबद्दल तिची दुसरी कुठलीही तक्रार नव्हती. उलट त्यांच्याबद्दल तिला आदरच वाटायचा. सॉरी मला नाही, आईला म्हण. तिला खूप बरं वाटेल. तू सकाळी रागारागात ऑफिसला गेलीस ना, डबाही न घेता, म्हणून ती खूप काळजीत होती. हो, मी निघते लवकर घरी. हाफ डे टाकून नीता घरी निघाली. त्याच वेगानं ज्या वेगाने ती सकाळी ऑफिसला आली होती. आता घर लवकर आलं पाहिजे असं तिला वाटत होतं. वाटेत तिनं सोनचाफ्याची फुलं घेतली. आई, ही घ्या फुलं सोनचाफ्याची, तुमच्यासाठी आणलीत, असं म्हणत ती हसतच घरात शिरली. सोनचाफ्याचा सुगंध सगळीकडे दरवळला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.